रॅडक्लिफ ग्रुप ऑफ स्कूलचे विद्यार्थी सादर करीत आहेत नाटक जंबा बुंबा बू. लेखन विभावरी देशपांडे आणि श्रीरंग गोडबोले. दिग्दर्शक आशिष तिखे. रॅडक्लिफ ग्रुप ऑफ स्कूलचे विद्यार्थी सादर करीत आहेत नाटक जंबा बुंबा बू. Hula la la, hula la la, hula hula hoo. Bella bella kirimi chingim tarum babam babu. Kirikiri kumaki demo salgo halgo zoo. Aspas so samara madu. Hula la la, hula la la, hula hula hoo. Hila hila jala la la. आडवाणी पक्षी होता जात. हिला हिला जला ला ला. आडवाणी पक्षी होता जात. कृष्णराणी उठे बाबा बाई आली. बाबा सिंह चित्तायंती त्याला भीती नाही. त्याला बघून किती लकी आहे. बरोबर गेम चिकन बाबा बाबू. बरोबर गेम चिकन बाबा बाबू. एक दिवस बघिरानी सगळं बदलून टाकलं. एकदम शहरामध्ये हॅलो, कुठे आणलंय मला? ती बघ शाळा. शाळा? मला नाही जायचं शाळेत. बरोबर आहे, तो नाही जाणार शाळेत. चल परत जंगलात. बालू तू थांब, मुगली तुला शाळेत जावंच लागेल. मला नाही जायचं शाळेत. अरे पण का? कारण की हे एक माणसाचं पिल्लू आहे. मग काय झालं? हे एक माणसाचं पिल्लू आहे, त्याला शाळेत जावंच लागेल. हट, मला नाही पटत हे सगळं. बालू तू डोकं लावू नको, ते तुझं काम नाहीये. मुगली तू गप शाळेत चल. मला नाही जायचं शाळेत. मुगली थांब, तुला शाळेत जावंच लागेल. हे तर कपडे. नाही जायचंय. मुगली ते तू काहीच बोलू नको, तुला शाळेत जावंच लागेल. नाही, मी नाही जात. मुगली असं करू नकोस तू. हे तर कपडे, तुला शाळेत जावंच लागेल. अरे घातले आहे की एवढे मी कपडे? हो बरोबर, त्यांनी तेवढे तरी कपडे घातले, मी तर तेवढे पण नाही घालत. बालू बालू
तू थांब मोगली, तुला शाळेत जावंच लागेल. ए, जा. मी नाही जाणार कुठे. मोगली थांब. तू सांग, तू त्याला अडवायचं नाहीस, तू जाणार नाही. मोगली बालू, तुला जर तुला शेपटी उड्या केलं असतीस ना तर तू असं केलं नसतंस. शिट्टी एवढी अक्कल? ए मला शेपूटच नाहीये. तेच तर, तुला अक्कल पण नाहीये. बगीरा, ओरडू नकोस. मोगली कुठे? मोगली थांब. मोगली तू थांब. मोगली तू थांबतोस का नाही? मोगली मोगली लागलं मला. हो ना, माझा बोगस बिस्किटला. तुला बघून चालता येत नाही खरे अमन. कोण आहे तू नंगा पुंगा? ए, चड्डी घातली आहे मी. कोण आहे तू? मी घाबरतोस ना अमन, आपल्यासारखं बॉय आहे हा. मी नाही घाबरत, मी तर बाहुबली आहे, बाहुबली. पेद्रा बाहुबली. अरे आहेस कोण? मी मोगली. मोगली कोण? मोगली. मोगली. शी बाबा, मी तर घरी सुद्धा कधी असं चड्डीत फिरत नाही. नाहीतर माझी आजी म्हणते बागाबाईचे फुले उघडे. तू खरंच जंगल बुक मधून आलायस? हो, मी जंगल बुक मधून आलोय. डायरेक्ट हे बघा, माझे फ्रेंड्स पण आलेत. बालू आणि बगीरा. तू तर ब्लॅक पॅन्थर आहे ना? हो, मग काय झालं? तो खाईला मला. नाही, जर तुम्ही काही नाही केलं तर तो पण काही नाही करणार. खरंच? तो बेर बघ ना, खूप क्यूट आहे. चल जाऊन त्याला गुटगुटी हात करूया. लावायचं, चल चल चल. पागल लिजा. तो बेरच आहे. हा, माहितीये मला. तसं तुम्ही इकडं जंगलामधून शहरात का आले? मोगलीचं ऍडमिशन करायला. आता मोगली तुमच्या बरोबर शाळेत येईल. वाव, मोगली आता आपल्यासोबत शाळेत जाणार. किती मज्जा. मज्जा काय त्यात? मला नाही जायचं शाळेत. मला पण शाळा खूप बोर वाटते. ए अमन, यू लेझी बॉय. शाळा बोर नसते. माझी आजी म्हणते शाळा हे विद्येचं माहेरघर असतं. यू रिद्धी, शट अप ओनली. बघ, शाळा बोर नसते, अभ्यास बोर असतो. अरे टाइम झाला, माझी व्हॅन येतच असेल, मी चालली. काय? मी जाते. नीट बोलली जा. मी जाते. हा, तेच व्हॉटेवर. व्हॅन म्हणजे नाही माहित. मोठी गाडी असते ती. हो, म्हणजे मी पण व्हॅनने जाणार. किती भारी आहे. मग मला पण जायचं शाळेत. और मोगली, तू मेरे तरह पैदल भी आ सकता है. हे खरंच. मला जायचंय शाळेत. शाळा काय बालूची गुफा आहे का? कधी पण गेलं त्यासाठी ऍडमिशन घ्यावं लागेल. ती कशी घ्यायची? नाही माहित, मी सांगते. प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये. ते कुठं आहे? आम्ही सांगतो. इथून स्ट्रेट, मग left, मग राईट, मग स्ट्रेट, परत लेफ्ट. पोहोचलात तुम्ही. थांबा, नक्की पोहोचून? हो, तुम्ही पोहोचलात. पण हो, ती प्रिन्सिपल खूप डेंजर आहे बरं का. एकदम हिटलर. म्हणजे भल्लाल देव. बरोबर. आणि ऐक, तू अशी चड्डी घालून गेला तिला चालणार नाही. नाही, आणलेत ना त्यासाठी कपडे. हे धर. मी नाही. मी नाही. मी काय घालू मग? अरे बर, चल मोगली, तुला आपण कपडे घालू. चल. नॉक नॉक. नमस्कार. कोणी आहे का? हो, आपण कोण? मी मिस्टर वाघ. तुम्ही आता भावाच्या डरकाळीचा आवाज काढला का? नाही, मी डरकाळी नाही फोडली. मी आधी हॅलो म्हणलो, नमस्कारही म्हणलो, पण तुम्हाला काय ऐकूच आलं नाही. ओ माय बॅड. बोला, काय काम? मोगलीचं ऍडमिशन. याचं ऍडमिशन. हाऊ ओल्ड इज ही? लेडी माणसं. मोगली 10 वर्षाचा. हा, मी जन्माला आल्यापासून 10 वेळा पाऊस पडून गेलाय, म्हणजे मी 10 वर्षाचा. मग ह्याला 5th स्टँडर्डला ऍडमिशन घ्यावं लागेल. चालेल. चाल. पण याने 4th स्टँडर्ड कुठून केलंय?
जंगलातून. काय डीप वूड स्कूल ऑफ वाईल्ड लाईफ. प्रिन्सिपल मिस्टर अकेला. त्याचं काय ना, हल्ली गल्लोगल्ली शाळा उडायला लागल्या, त्यामुळे देवच जाणे त्या डीप वुड्स ऑफ वाईल्ड लाईफ स्कूलने याला काय शिकवलंय ते. बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, हा फॉर्म तुम्ही फिल करा, मग आपण पुढची प्रोसिजर बघू. पेन. बस इथे फॉर्म भरते. नेम मोगली, एज 10. हे काय असतं हे मला नाही माहिती. झालं बघ. ओ धरा. नेम मोगली, एज 10 years, बर्थ प्लेस जंगल. अहो तुम्ही याचं सरनेम नाही लिहिलं. सरनेम. हा, आडनाव काय याचं? आडनाव लांडगे. मोगली लांडगे. एक मिनिट, आपण कोण? मी वाघ. आणि हे कोण? भालू. बाळासाहेब अस्वले. आणि हा लांडगे. वाघ, अस्वले, लांडगे. अहो शाळेत जंगल काय आडनाव आहेत ना. हट. Let it be. आमच्या जंगलात असलं काय नसतं हा. आमचं जंगल भारी असतं. अहो तुम्ही ह्याचं रिलिजन नाही लिहिलात. Religion? हा, धर्म काय ह्याचा? धर्म. अहो मिस्टर वाघ, तुम्ही याला घरी काही स्पिरिच्युअल गोष्टी शिकवल्या नाहीयेत? हो. हो की नाही? ते लिहिलं नाही तर चालणार नाही का? हे बघा, काही रूल्स असतात, त्यामुळे तुम्हाला त्याचं रिलिजन लिहावाच. अच्छा, म्हणजे असं आहे का? अमुक धर्माचा असेल तर ऍडमिशन भेटेल, तमुक धर्माचा असेल ऍडमिशन भेटणार नाही. तसं काही नाही हो, वी आर सेक्युलर. पण त्याचं काय आहे ना, काही रूल्स असतात, त्यामुळे ते आपल्याला फॉलो करावेच. हट. आमच्या जंगलात आहे ना असलं काही नसतं. तिथं साप म्हणजे साप, मांजर म्हणजे मांजर, वाघ म्हणजे वाघ, चित्ता म्हणजे चित्ता. हा, असं असतं. तुमच्यासारखं काही नसतं धर्म. अहो त्यातही प्रकार असतातच ना. जॅगवार, पट्टेरी, कोबरा वगैरे प्रकार असतातच ना. तू गप्पस ना. तुम्हाला धर्म लिहावा लागेल, नाही तर ऍडमिशन मिळणार नाही. हट. काय फालतूगिरी लावली. टाइम झालाय, ऍडमिशन मिळणार नाही. अरे म्हणत होतो नको आणायला त्याला इथे, पण ऐकल तो बघिरा कसला. ते माणसाचं पिल्लू, त्याला शाळेत जायलाच हवं, त्याला हे भेटायलाच हवं. घे आता. त्याला त्याचा धर्म माहिती नव्हता ना, आता काय करशील? भालू त्याची लढाई आहे, त्याला लढू दे. त्याला त्याचा धर्म शोधावाच लागेल. हट. मला नाही पटत हे सगळं. मला तर वाटतंय आपण जंगलात जाऊया. चला जंगलात. ए मोगली, काय झालं? तुम्हाला भेटलं का ऍडमिशन? नाही ना. अरे का नाही भेटलं? त्याला त्याचा धर्म माहिती नव्हता. त्यात काय एवढं? माझ्यासारखं हिंदू लिहून टाकायचं. नाही तर माझ्यासारखं मुसलमान का नाही? मग लीनासारखं ख्रिश्चन का नाही? मग आपल्या क्लास मधल्या परम सारखं का नाही? हा, कुठलाही धर्म लिहा, काय फरक पडतोय? अरे मुलांनो, पण त्याला त्याच्या धर्माबद्दल माहिती तर पाहिजे ना. बरोबर आहे. आता काय करायचं? मला काय माहिती? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? व्हॉट डिव्हायडर? चालेल. छान आयडिया आहे ना? चल बालू, तू इकडे ये ना. आणि बघिरे तू पण. मोगली तू पण थोडं पुढे. इंकी पिंकी पॉंकी, फादर हॅड अ डॉंकी, डॉंकी डाईड, फादर क्राईड, इंकी पिंकी पॉंकी. मी जिंकले. तूच कसं काय नेहमी जिंकते का? वाटतं आता गाणं बदलायलाच लागल. हा ठीक आहे, पण हे बघ, आता मी जिंकले म्हणजे मोगली माझ्या घरी येणार आणि मोगली हिंदू धर्माचा होणार. आपण कशाला? आपण यांच्यासोबत जाऊ. चल चल ए, चल. नको. मोगलीला जीव दे फक्त, तुम्ही नको. हा, तिच्या घरचे घाबरतील. चल. मोगली, तू असं आलेलं चालणार नाही माझ्या आजीला. त्याच्यासाठी तुला पॅन्ट घालावी लागेल. चल तू. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अरे मोगली ये घाबरू नको. माझी आजी आहे ती. असं वाटतं की ती ओरडते पण मंत्र म्हणत असते. कोण आला आहे? आजी माझा मित्र आला आहे सोबत. नाव काय मित्राचं? मोगली. ओ नाही, मंगल लोकरे आहे त्याचं नाव. मंगल लोकरे. वा, मग काय हरकत नाही. हातपाय तोंड आणि खोलीत जा बसा. मला पूजेत गडबड नकोय. आरतीला बोलवेल नाही. ठीक आहे? हो आजी, मला काय. चल रे. थांब 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 थांब. अरे हा कर्नल हाती इथं काय करतोय? अरे हळू बोल, माझी आजी ऐकेल तर मारेल. कर्नल हाती नाही तो, देव आहे तो. गॉड, देव गॉड असं नाव आहे का त्याचं? नाही रे, तो देव आहे तो. वर राहतो आकाशात. मग तो इकडे काय करतोय? अरे तो नाही आला, त्याची मूर्ती आहे ते फक्त. तो वरच आहे. ओ अच्छा, मग त्याची ही एकच मूर्ती आहे का? नाही, तसं तुला माहितीये, माझी आजी म्हणते हिंदू धर्मात 33 कोटी देव आहे. 33 कोटी देव म्हणजे 33 कोटी मूर्त्या. हो, जितके देव तेवढ्या मूर्त्या. मग मला पण एक मूर्ती देशील का? म्हणजे तू हिंदू धर्माचा होणार. हा चालेल, मी तुला लगेच मूर्ती देते. थांब. हे घे गणपतीची मूर्ती. थँक्यू. तसं मला सांग, तुला ती गणपती बाप्पाची स्टोरी माहितीये का? नाही, कुठली स्टोरी? अरे तुला नाही माहिती वाटतं. थांब, मी ना बाबाला बोलवते. बाबाला माहितीये. बाबा कुठे आहे? बाबा इकडे या. बाबा इकडे या. आलो बाई, एकच मिनिट थांब. लवकर या ना बाबा, मला काम आहे तुमच्याकडे. हा ठीक आहे, आलो. बोल, काय झालं? बाबा ती बघा, ती गणपती बाप्पाची स्टोरी तुम्ही मला सांगितलेली. गणपती बाप्पाची ती स्टोरी. हेडवाली बाबा. अच्छा, ती हेडवाली. हा हा तीच. हा हा हा, सांगितली. ती जरा माझ्या मित्राला सांगा ना. बर सांगतो, पण त्याच्या आधी मला सांग, हा मुलगा कोण? मित्र आहे माझा. नाव तर असेलच ना. मोगली. नाही, मंगल लोकर आहे त्याचं नाव. काय? मंगल लोकरे. हो. बरं ठीक आहे. बस बाळा, मी सांगतो. हा बस. तर माहितीये, एक दिवस काय झालं, पार्वतीला आंघोळ करायची असते. मग ती काय करते माहितीये, ती इथे बसते आणि तिच्या अंगाचा सगळा मळ घेते. ठीक आहे, मळ घेऊन मग त्याचा एक बॉय तयार करते. बरं, तो बॉय खोटा नसतो बरं का, खरा असतो. माहितीये, मग नंतर काय झालं, पार्वतीला बॉयला म्हणते की मला गार्ड कर, मला आंघोळीला जायचं आहे. तर तो म्हणतो ठीक आहे, मी फ्रीच आहे, मी करतो तुम्हाला गार्ड. मग तो जातो बाहेर, गार्ड करायला सुरुवात करतो. तेवढं माहिती कोण येतं? तेवढ्यात येतात महादेव, म्हणजे गणपतीचे पप्पा. अच्छा, मग काय झालं? मग माहिती काय झालं, मग गणपती बाप्पा इथे अशी उभे राहतात. तो म्हणतो, शंकर भगवान म्हणतात त्याला, बाजूला सर, मला आत जायचं आहे. पण गणपती बाप्पा म्हणतात नाही, तुम्ही आत नाही जाऊ शकत. पण तरी शंकर भगवान परत त्याला म्हणतात, बाजूला सरक, नाही तर परिणाम वाईट होतील. मग गणपती बाप्पा परत त्यांना म्हणाले, नाही, तुम्ही नाही जाऊ शकत आत. पण नंतर मग शंकर भगवानाला राग आला. त्यांनी घेतला त्यांचा त्रिशूल, घेतला आणि सरळ मारला. मग माहिती काय झालं, गणपती बाप्पाचं डोकं एका साईडला पडलं आणि त्याची बॉडी एका साईडला पडली. आणि नंतर मग तेवढ्यात तिथे येतात पार्वती माता. हे सगळं बघून त्यांना खूप वाईट वाटतं, तर रडायला सुरू करतात. मग ते चिडून म्हणतात शंकर भगवानाला की तुम्ही माझ्या मुलाला परत जिवंत करा, काहीही करा, पण माझ्या मुलाला जिवंत करा, नाहीतर परिणाम वाईट होतील. मग शंकर भगवान म्हणतात पार्वतीला, चिल, मी काहीतरी करतो. मग माहिती नंतर शंकर भगवान जातात त्यांच्या सैन्यांसोबत, इकडे तिकडे इकडे तिकडे फिरतात, इकडे तिकडे बघतात, पण त्यांना कोणी दिसत नाही. मग बाबा ते कुठे जातात ते तर सांगा. तुला माहितीये, महादेव मग जंगलात जातात, तिथे त्यांना कोण दिसतो? बेबी एलिफंट. मग ते काय करतात?
त्याचं पण हेड कापून टाकतात आणि ते येऊन मग ते गणपती बाप्पाच्या डोक्याची इथे ठेवतात आणि मग ते अशी जादू करतात, चमत्कार करतात आणि परत गणपती रेडी. कशी वाटली स्टोरी? पण मग शंकर वाईट होते. अरे रिद्धी सांगला हळू बोल, आजी ऐकेल. असं नको बोलू. माझी आजी म्हणते देवाबद्दल असं का तसं बिलकुल नाही बोलायचं. पण मग त्यांनी त्यांचं हेड का कापलं? हे बघ बाळ, ते सगळं पुराणात लिहिलेलं आहे. ते आपल्याला काही नाही, आपण चिल राहायचं. हा, आणि तसं पण आपल्याला काय करायचंय? असेल काहीतरी त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम. सोड ना. साष्टांगर्मने हे माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुष्य कामात साधते. अरे तू असा काय बसला आहेस? जा सोडवण निसून ये. अगं आई, मी आताच जॉगिंग करून आलो. थांब जरा 5 मिनिटं, जाईल मी. आणि रिद्धी जा दुर्वा घेऊन ये. हा आजी आणते. आणि मंगळवारा भूक लागली असेल ना? हो बघ, मग तिथं ना फळं ठेवले. आरती झाली ना मग ते फळं तुला देते. चालेल? अरे अरे हे काय करतो आहेस तू? नैवेद्य दाखवायच्या वेळेस खाऊन घेतलं? काय? शिव 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 शिव. काय झालं आई? काय झालं? अरे त्याने नैवेद्य दाखवायच्या वेळेस खाऊन घेतलं. तुला माहिती ना किती मोठं पाप आहे? अगं आई, लहान आहे तो, भूक लागली आहे त्याला. अरे पण तुला माहिती ना बाप्पाला चालत नाही असे. आई जाऊ दे, लहान आहे तो, भूक लागली असेल त्याला. अरे पण तुला माहितीये ना बाप्पाला नैवेद्य दाखवायच्या आधी कोणी खात नाही. त्याच्या घरच्यांनी त्याला काही शिकवलं नाही. देव धर्माचं काहीच कसं नाही माहिती त्याला. मी खाल्लं तर काय झालं एवढं? काहीच. आजी अगं भूक लागलेली त्याला म्हणून त्याने खाल्लं. तू इतकी का ओरडतीयस त्याला? तुला पण माहितीये ना काहीतरी रूल्स असतात त्याचे. तू हे असं काही करू नाही शकत. देव बाप्पाचे नैवेद्य दाखवायच्या आधीच खाऊन घेतलंस तू. शिव 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 शिव. अरे पण का? बस, मला नको तुमचा नैवेद्य. मोगली थांब मोगली. आई तू हे काय केलास? तू म्हणतेस तू नैवेद्य खाल्ला, पाप केला, पण तू सगळ्यात मोठं पाप केलाय. तू एका लहान मुलाला भुकं ठेवलास. देव शिक्षा नाही करणार तर काय करणार? प्लीज असं परत करू नकोस. बरोबर बोलले बाबा. मलाही तुझ्याशी बिलकुल नाही बोलायचंय. माझ्या बर्थडेच्या दिवशी तू असं वागली माझ्याशी. नाही बोलायचं मला तुझ्याशी. गजानना, कलियुग म्हणतात ते हेच का रे? माफ कर रे बाबा, माफ कर. कसं धुवायचं आता हे पाप? आजी, आजी कुठे आहे ती आजी? तिला ना मी मारणार आहे. मला खूप राग आलाय तिचा. बालू तू थांब, तू ऐक माझं. असं नको करूस. तू शांत राहा. मी ना एखादी काठी शोधतो, ती काठी अशी धरतो, तिचा चष्मा फोडतो. नको बालू, तिला दिसणार नाही. मग नको दिसू दे, तुझं काय, तू शांत राहा. बालू असं नको करूस, रिद्धीला वाईट वाटेल. तू गपरे. नाहीतर काय करतो, ह्याच्यापेक्षा बेस्ट प्लॅन. तिला काच्या झाडाला बांधतो, तिच्या नाकापाशी जाऊन जोरात पाकतो. म्हणजे कशी ती उडून जाईल. नको बालू, असं नको करूस, ती खरंच उडून जाईल. मग जाऊन दे ना, तुझं काय, तू शांत राहा. बालू थांब, आपण तिला बसून समजू. आजी असं नको करायला. आवाज. आजी असं नको करूस तू. गप तू, शांत राहा. मी तिला मारणार आहे, मला माहित नाही. चल तू तिला मारू, काठी शोधते आता. बालू थांब तू. बालू उडणार की उडणार?
अरे मोगली, तू इथे काय करतोय? अमन तू तू इथे काय करतोय? अरे ती रिद्धीची आजी. अरे माहितीच आहे, लय खडूस आहे. अरे तुला सांगतो, रिद्धीच्या बड्डेला सगळ्यांना बोलवलं, फक्त मला बोलवलं नाही. आणि डब्यात 2 लाडू दिले, पण लाडू टेस्टी होते हा. अरे पण मला खूप भूक लागली. अरे तू चल, मेरी अम्मी क्या शीख कबाब बनाती है. ए खरंच मी मुस्लिम होऊ का? हा चल. मोगली, सुन, घर जाते ही सबसे पहले बोलना है सलाम वालेकुम. साले वाले. अरे सलाम वालेकुम. सलाम वालेकुम. हाँ चल. अम्मी अम्मी, ये देखो मेरा दोस्त है. क्या नाम है दोस्त का? मोगली. नहीं नहीं, मोगल. मोगल या मोगली? मोगली ते मोगल. अच्छा, वालेकुम अस्सलाम. वालेकुम सलाम. सलाम वाले. नहीं नहीं नहीं, वालेकुम सलाम बोलना चाहता है. अच्छा, वैसे क्या क्यों लाया है तुमने इसको? इसे भूख लगी थी. अच्छा, तो तुमने उसको शीख कबाब खिलाने लाया. गोश्त लाई क्या तुमने? हाँ लाइए, ये लो. अरे नमाज के लिए भी देरी होती है. चलो चलो नमाज के लिए. चले, सब आ गए. الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا अमन हे सगळं काय करतायत? अरे हम नमाज पढ़ रहे हैं. नमाज म्हणजे? अरे नमाज बोले तो प्रेयर. प्रेयर. अच्छा, रिद्धि के पास भी ऐसी थी पर उसकी अलग थी. अरे रिद्धि हिंदू है, मैं मुस्लिम हूँ. शांत बैठ. पर ये किसको प्रे कर रहे हैं? अरे हम अल्लाह को प्रे कर रहे हैं. अल्लाह. अल्लाहची मूर्ती नाहीये. अल्लाह की मूर्ति नहीं होती. हे मूर, तुम पागल है क्या हो? क्या हुआ भैया? तुम जानते हो ना क्या हमारे यहाँ कितना बड़ा पाप है ये? भैया भैया, ये नहीं जानता था. तुम जानते हो ना कुरान में क्या लिखा है? अल्लाह की मूर्ति नहीं होती और ये बहुत बड़ा पाप है. अरे अरे क्या हुआ? ये देखो, या अल्लाह. तुम जानते हो ना कितना बड़ा पाप है ये? भैया सॉरी, उसे नहीं पता था. अगर वो नहीं जानते तो तुम नमाज पढ़ने कैसे ले गए उसे? अरे तुमच्याकडे मूर्ती नव्हती तर मी तुम्हाला मूर्ती दिली. अल्लाहची मूर्ती नसते, हा खूप मोठा पाप आहे. अम्मी भैया वो नहीं जानता था. तू नहीं जानता तो तुम पढ़ाने कैसे लाए उसे मस्जिद में? अरे पण का? का म्हणजे जानते नहीं हो कुरान में क्या लिखा है? ऐसा करने से ये बहुत बड़ा पाप होता है. और कुरान में तो ये. अरे बस, मला नको तुमचा धर्म. अरे तुम जानते हो ना अल्लाह को ये सब नहीं चलता है. अल्लाह को नहीं चलता या आपको नहीं चलता? अमन. अमन,
बाद आइसक्रीम खाने जा सकते हैं? अगर प्रेयर जल्दी खत्म हो गई एंड यू बिहेव जा सकते हैं। एक मिनट, मोगली, अरे मोगली, लीजा जल्दी चलो, प्रेयर के लिए लेट हो रहा है, क्या कर रही हो? लीजा, तू इकडे कशी काय? मी तर दर संडेला येते चर्च मध्ये मासला. कुठे? चर्च, हे बघ. ह्याला चर्च म्हणतात? हो, पण तू इकडे कसं काय आलास? इकडे तर फक्त ख्रिश्चन लोक येतात. मग मला अलाउड नाहीये? असं काय नाही, आमची सिस्टर खूप चांगली आहे. ती तुला ब्रेड पण देईल खायला प्रेयर झाल्यावर. खरंच? मग मी ख्रिश्चन हो का? अरे मज्जा येईल. चल, प्रेयरचा टाइम होतोय. जल्दी चलो लीजा। और ये कौन है? ही इज माय फ्रेंड. फ्रेंड? क्या नाम है दोस्त का? मोगली. मोगली? जंगल बुक वाला? हाँ, मॉम हम लोग इसे प्रेयर के लिए लेके जा सकते हैं? हाँ जा तो सकते हैं, बट ये क्रिश्चियन है क्या? हाँ. हाँ तो चलो फिर, प्रेयर के लिए बहुत लेट हो रहा है, जल्दी जल्दी। Morning prayers. In the name of the Father, and of the Son, and of the Holy Spirit. Amen. O Jesus, through the Immaculate Heart of Mary, I offer you my prayers, works, joys, and sufferings of this day, in union with the holy sacrifice of the Mass throughout the world. I offer them for all the अरे intentions of मोगली, your नीट Sacred बस. Heart, असं नाही, असं the हात. salvation of souls, the reparation for sin, and the reunion of all Lisa? Christians. I offer them for the तो कोण आहे intentions लटकलेला? अरे तो जीसस आहे, आमचा गॉड. आणि तो लटकला नाही, त्याला क्रुसिफाय केलंय. क्रुसिफाय? पण रिद्धी आणि अमनकडे तर असे नव्हते. हा, कारण रिद्धी हिंदू आहे आणि अमन मुस्लिम आहे ना, म्हणून. ओ, I offer thee the मग precious blood म्हणजे of Jesus. क्रुसिफाय म्हणजे असतं काय? आणि त्याच्या पाठीनं खूप मोठी स्टोरी. मी तुला बायबल दे, त्यात सगळं लिहिलं आहे. मग रूल्स पण आहेत? हो, असतातच. ओ, O my Jesus, लीजा, I desire Don't to talk, take beta. in every indulgence of merit I can, and I offer them, together with myself, to Mary Immaculate, that she may best apply them to the interests of thy most sacred heart. Precious blood of Jesus, save us. to the body of Christ. Immaculate Heart, pray for us. मोगली चल. Jesus, have mercy on us. To the body of Christ. Amen. To the body of Christ. Salam alaikum. What did you say? Salam alaikum. Move over here. Lisa, what is this? You know na, he's not Christian. पण त्याला भूक लागलेली, त्याला ब्रेड पाहिजे होता. तुला ब्रेड मिळणार नाही. पण मला लिझा बोलले होते की तुला ब्रेड भेटेल. तुला ब्रेड मिळणार नाही. तू कॅथलिक नाहीये, बॅप्टाइज नाहीये. लिझा, हाऊ डिड यू ब्रिंग हिम टू द चर्च? पण मला भूक लागलीये, मला प्लीज ब्रेड द्या ना. नाही मिळणार तुला. पण का? Lisa, don't argue. There are some rules which cannot be changed. Your mother is absolutely right, Lisa. पण का? तू ख्रिश्चन नाहीये, बॅप्टाइज नाहीये. मला प्लीज ब्रेड द्या, मला खूप भूक लागलीये. नाही मिळणार तुला ब्रेड. जीसस लास्ट सपर मध्ये काय म्हणाले होते? This bread is my body and this is my blood of the everlasting convent which is poured for many. बाळा, हा साधा ब्रेड नाही, हा जीसस आहे. पण जीसस असे पण म्हणाले होते, बायबल मध्ये असं लिहिलं आहे की लव्ह वन अनदर लाईक आय लव्ह यू. ते असे पण म्हटले होते. Lisa, उगाच आर्ग्युमेंट करू नकोस. There are some rules which cannot be changed. Didn't I tell you before? Yes, चर्चचे काही रूल्स आहेत, ते चेंज करत येत नाही. अरे बस, मला नको तुमचा ब्रेड. मोगली, लिझा? अरे थांब. We're going home. So sorry, sister. Lisa, apologize. मी का सॉरी म्हणू? त्यांनी म्हटलं पाहिजे सॉरी. त्याच्यामुळे माझा फ्रेंड दुपारशी राहिला, त्याला केलेलं प्रॉमिस तुटलं. मला नको तुमचं बायबल, मला नको तुमचं चर्च, मी जाते. Lisa, I'll be back, sister. Lisa! My Lord, forgive her. She does not know what she says.
मोगली 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 बाळा, ए मोगली मोगली, कुठे आहेस तू? मोगली कुठं आहेस? मोगली मोगली, अरे हा ओका देत नाहीये. खूप भूक लागली असेल त्याला, ओ पण द्यायची ताकद नसेल त्यात. त्या मोगली? भाकरीचा कडकडाट, ओ द्यायची पण ताकद नसेल आणि आवाजही येणार नाही. हो. मोगली मोगली मोगली, असं कुडकुडत बसले. मोगली उठ बाळा. मोगली बाळा, भूक लागली असेल ना तुला? हो, मला थंडी पण वाजते आणि भूक पण लागली. चल परत जंगलात, मी तिथे गेल्यानंतर तुला खूप खाऊ देईन. बालू आपण त्याला एक लास्ट चान्स देऊन बघू. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन 3 चान्स देऊन झालेत, मी त्याला इथे ठेवणार नाही. मोगली चल. बालू थांब, आपलं काय ठरलं होतं त्याला ठरवू द्यायचं. मोगली तुला काय करायचंय? मला जायचंय जंगलात. हा, आता हे फायनल आहे, तू चल रे जंगलात. चल. पाऊस खूप वाढलाय ना? हो. जंगलातही असंच पडत असणार. हा बरोबर आहे, जंगलातली नदी आणि तळी सुकली होती, आता ती भरतीलही. ती कर्णरात्रीने 2 महिने झाले आंघोळ नाही केली, आता ते पण कर. तुला एवढी आठवण येते जंगलाची, म्हणजे होमसिक झालायस तू. हो. ए, मी खूप थकलोय रे, थोडा आराम करायचा का? हो मी पण. थोडा वेळ बसून मग जाऊ जंगलात परत. आणि बघीरा, आता तू त्याला परत आणणार नाहीयेस हा? रिद्धी, 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 कुठे गेली असेल ती? एवढा पाऊस चालू आहे. गजानना, वाचव पोरीला, सकाळपासून काही खाल्लं पण नाहीये. रिद्धी, अरे ही तर रिद्धीची आजी होती. हो मग असू दे, तू बस, गरज नाहीये काही त्यांचा विचार करायची. बस इकडे येऊ. अमन, अमन, किधर गया ये लड़का? बारिश भी बहुत हो रही है. अरे, किसी को अमनची छाया मम्मी नहीं पण है. आहे. या अल्लाह, उसकी अरे काय हिफाजत कर. झालंय का त्यांना? काहीही झालं असून दे मोगली, तू त्यांना वाचवायला जात नाहीयेस. बस, आपल्याला जंगलात जायचंय. लीजा, लीजा, किधर गई? It's raining so hard. लीजा, लीजा, oh Lord, save her. अरे ही तर लिझाची मम्मी होती वाटतं. मोगली तू त्यांचा विचार करू नको. त्या लोकांनी तुला खायला नाही दिलं ना, तुला त्यांच्या घरात ठेवून घेतलं. तुला इथे राहायचं नाहीये ना, तू त्यांची मदत करतोय. आपण जंगलात जातोय, चल. त्यांनी नाही, त्यांच्या आई वडिलांनी त्रास दिला. त्यांना काही झालं असेल, एवढा पाऊस चालू आहे. मोगली बाळा, तुला समजत कसं नाही रे? त्यांनी तुला एवढा त्रास दिलाय, त्यांनी तुला तुला खायला नाही दिलं. मला तुला हे जावं पटलंय? लागेल. नाही. बालू आपलं काय ठरलं होतं त्याला जे करायचं ते करू दे. मोगली बाळा तुझा काय निर्णय आहे? मला जायचंय. चला मग. कोण रे तू? आणि आपण 6th बी. बोलू मी? तू इथे असं का बसलायस? अहो दिसत नाही का किती पाणी आहे इकडे? मग तुला भरून घ्यायला कोणी आलं नाही? नाही आलं ना, म्हणून तर इथं आहे मी. बरं ठीक आहे, माझा हात तर मी सोडते तुला घरी. मग पाण्याची भीती वाटते. मी आहे, चल. तुला स्विमिंग नाही येत? नाही. मग स्कूल मध्ये एवढा मोठा स्विमिंग पूल बांधलाय, तो काय फक्त बघायला बांधलाय का? एवढ्या मोठ्या स्विमिंग पूल मध्ये तुम्ही नाही जाऊ शकत का? मग तो माझ्यासाठी आहे. पूल तर सगळ्यांसाठी आहे. शांत बस, मी कोणाला तरी कॉल ट्राय करते. एक्सक्यूज मी मिस, आर यू? आपण कोण? मी रिद्धीचं बाबा, क्लास 6th बी. तुम्ही? हो, 6th बी. अहो नाही हो, माझी मुलगी रिद्धी. अहो मग तसं बोला, काय काम? अहो रिद्धी घरीच नाही आली दुपारपासून, तिला खूप शोधलं. काय झालं असेल रिद्धीला? अरे माहितीच नाही, ती आलीच नाही. मला लिझाच्या मम्माचा कॉल सुद्धा आला होता. ती म्हणत होती की लिझा आलीच नाही घरी. काय झालं? थांबा थांबा,
आपल्याला ना इथून बाहेर पडलं पाहिजे, मगच आपण लिझा आणि रिद्धीला शोधू शकतो. बरोबर आहे. पण इथून बाहेर कसं पडणार? आणि एक तर पाण्याला पूर आलाय. आणि ना आपल्याला इथून बाहेर येण्यासाठी कुणीतरी ब्रेव फिअरलेस व्यक्ती पाहिजे. आपण देवाला बोलवायचं. अमन, देव येऊन काय करणार आहेत? मग अल्लाला. अरे बाबा अमन, पाऊस चालू आहे, आला कसा येईल? जीजस. तू शांत बस, विचार करू दे आम्हाला. तुम्हीच सगळ्यांना. एक तर मला फोनची बॅटरी सुद्धा संपली आहे. रेंज सुद्धा येत नाहीये. ए, तू कोण? अरे मोगली, तू इथे काय? अरे बाळा, तो मोगलीने मंगल आला होता माझ्याकडे. ओ तुम्ही थांबा, तो मोगली आहे. ए अमन, तू तिकडे काय करतोय? अरे इथे अडकलोय मी. अरे अडकलास? अरे थांब, तिथेच आलो मी. पाऊस खूप आहे. अहो, हा माझ्याकडे ऍडमिशन घ्यायला आला होता. आणि हा माझ्याकडे रिद्धीसोबत आला होता दुपारी. पण यांनीच ऍडमिशन नाही दिलं. का हो, असं का केलं? चल चल. मोगली, मला लय भीती वाटतेय. अरे काही नाही होणार, चल. हळू हळू. ये रे, काही नाही होणार. अरे एवढा पावसात रिद्धीला कुठे शोधू मी आता? गजानना, वाचव रे माझ्या रिद्धीला. मोगली, तू खरंच खूप प्रेम आहेस रे. काय मी मोगली? मग आधी ऍडमिशन का नाही दिलं त्याला? शांत बस, मी बोलतेय ना. खरंच मोगली, तू खूप ब्रेव आहेस. तुझ्यासारखा ब्रेव आणि फिअरलेस बॉय आमच्या शाळेत तर नक्कीच पाहिजे. खरंच? हो खरंच. थँक्यू सो मच मोगली. वेलकम. आता चला, सगळे वाट बघतायत. बरोबर. हो, चल. चला चला. या अल्लाह, ये कैसी कयामत आई है? कैसे शोधूं मैं अमरला? मैं उसके स्कूल जाती हूँ, उसको लेकर ही वापस आऊंगी. माय लॉर्ड, कीप दोस चिल्ड्रन सेफ. पता नहीं कहाँ होंगे, कैसे होंगे, भूखे होंगे. हाँ, जो मैंने पीटर कम्युनियन के लिए जो ब्रेड किए है वो मैं लेके जाती हूँ. गजानना, कुठे गेले असतील पोरं? एवढा पाऊस चालू आहे, सकाळपासून काही खाल्लं पण नाहीये त्यांनी. त्या दिवशी त्या पोराला मी भुकेला सोडलं म्हणून तर हा दिवस नाही का आला. माफ कर रे, माफ कर. ती बघ ना, किती पाणी साठलंय. हो ना, मला तर खूप भीती वाटते लिझा. स्पायडरमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन कोणीतरी आहे. ए, तू मोगली आहे का रे ती? हो, तू मोगलीच आहे. मोगली, अरे ए तिकडे सापा. ती आणि लिझा, तुम्ही तिकडे कसे काय पण? आम्ही पाणीत अडकलो, इकडे आम्हाला कोणीच नाहीये मदतीला. तू ये ना. अरे तिकडे सापा, मी आलो. 2 मिनिटं. लवकर ये मोगली. मोगली आपल्याला बाहेर, तर लवकरच आपल्याला बाहेर काढेल. थांब थांब, आलोय मी. चल 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 चल. मला भीती वाटते. काही नाही होणार. चल चल. अरे बापरे, खूप पाणी आहे. थँक्यू मोगली, तुम्ही आम्हाला वाचवलं. तू नसतास ना, मग काय झालं असतं मी विचार पण नाही करू शकत. बरोबर. आज मोगली नसता आलं तर बाहेर कसं निघलं असतं आपण? मोगली, तू ना ग्रेट आहेस. बरोबर. थँक्यू. आता चला, तिकडे थांबलेत सगळे. चला लवकर. हो हो प्रीती, आपल्याला जावा. आपले पॅरेंट्स वाट बघत असतील. चल चल.
लीजा, मॉम लीजा ये सेफ कहाँ थी? इतनी बारिश हो रही है। हम लोग ना पानी में फंस गए थे कहाँ तो, और हमें मोगली आने अब बचाने। मोगली? हाँ पहिले चलो. तुम्ही सगळे इतके पावसात सेफ आहात. गॉड सेव्ड यू ऑल. सिस्टर, गॉडने नाही, आम्हाला ना मोगलीने वाचवलंय. मोगली गणपती अल्लाह जीसस म्हणून आलता, त्यांनी सगळ्यांना वाचवलं. गॉड ब्लेस हिम. अरे पण तो आहे कुठे? अरे अरे थांबा थांबा. वो मुझे बता के गया था कि वो फिर से जंगल जाने वाला है. का? मुझे भी नहीं पता. मुझे पता है, हमें फिर से आपल्याला परत शाळेत जायला हवं, परत सगळं पहिल्यापासून शिकायला हवं. बरोबर आहे. अरे पण तो आहे कुठे? दुपारी तर मला आम्हाला प्रिन्सिपलला वाचवायला आलो होतो तो. नंतर दिसलाच नाही कुठे गेला. आम्हाला वाचवून त्यांनी आम्हाला हॉलमध्ये पाठवलं, मग माहित नाही तो कुठे. आम्हाला माणूस वाटलं तो- धर्माशिवाय जगू शकतो, पण माणूस माणसाच्या प्रेमाशिवाय नाही. दलाई लामा है ना. हा, ए, दलाई लामा कोण आहेत? अरे एक गुरु आहेत, तिबेटला राहतात, बौद्ध आहात. आता बौद्ध म्हणजे? तोही एक धर्म आहे. अरे बापरे, म्हणजे अजून एक धर्म? अगं बाळा, तू धर्म नको बघू, काय लिहिलंय ते वाच. घेते. त्याचा अर्थ नीट समजून घे. जंगलातल्या मोगलीने माणसांच्या जगात येऊन माणसांनाच माणुसकी शिकवली. बरोबर बोललात तुम्ही. आपण कसं वागायचं ते सगळं विसरूनच गेलो होतो. आपण की नाही आता पुन्हा परत शाळेत गेलं पाहिजे. पण आता हे सगळं करून काय उपयोग? मोगली तर गेला निघून. मला खात्री आहे तो येईल परत. हो, मला पण हेच वाटतं. अरे अरे अरे, मॉम, नाही, तुम्ही नाही, काय नाही, दिसते? अरे, अरे, अरे घाबरू नका, माझ्याकडे कॅन्डल्स आहेत. आपण सगळे प्रार्थना करूया. प्रार्थना कोणाची? गणपतीची का अल्लाची का गॉडची? थांबा थांबा थांबा. आपण विसरून गेलेल्या माणुसकीची. बरोबर आहे, बरोबर. आपण मोगली सोबत कसं वागलो त्याची आपल्या सगळ्यांना जाणीव झालीच आहे ना. मग आता आपण मोगलीनी परत यावं याच्यासाठी प्रार्थना करूया. चला चला ठीक. प्रीती, लिझा, अमन, तुम्ही सगळे इकडे कसे काय? मोगली? हो, तू परत आलास? हो. आम्हाला वाटलं तू जंगलात निघून गेलास. नाही नाही, मी आलो परत. मोगली, आम्हाला माफ कर बेटा. तू आमच्या जगात राहायला आलास, तू आमच्यामध्ये इन्व्हॉल्व राहायला आलास, पण आम्ही आमच्या देवधर्माच्या नादात तुला विसरलो. माफ कर आम्हाला. आम्ही खूप वाईट वागलो मोगली तुझ्याशी. आम्ही असं नव्हतं वागायला पाहिजे. वी आर रिअली सॉरी. हे सगळं तुम्ही म्हणताय? म्हणजे अरे म्हणजे तुम्ही काय म्हणायचे? माझा अल्लाह, माझा बाप्पा, माझा जीजस. पण जेव्हा सगळी मुलं अडकली तेव्हा केलीच ना मदत. बाबांनी अमनला वाचवला, असं सगळ्यांनी एकामेकाला वाचवलं ना. मग खरं आहे की नाही? मोगली, आता आम्हाला आमची चूक कळाली आहे, तर तुला आमच्यासोबतच राहावे लागेल. आणि आम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी लागेल की असं वेड्यासारखं वागायला नको. राहशील ना आमच्यासोबत? आणि आय एम शुअर तुझी मम्मा पण नाही म्हणणार नाही. ओके, आणि तू आजपासून आमच्यासोबत सुद्धा राहणार. चालेल. आणि मोगली, तुला मिस मगर ऍडमिशन पण देते. आम्ही आमची फॉर्म पुन्हा भरू आणि त्यात रिलीजियसच्या कॉलम मध्ये लिहू माणूस. जंबा बंबा म्हणजे माणूस. हा, मग तुम्ही सगळ्यांनी पण तुमचे फॉर्म पुन्हा भरा. हो. आणि रिलीजनच्या कॉलम मध्ये काय लिहिणार? क्रिकेट गोगी जे मोठे सलगा हलगोजू पास रसो 7 रॅडक्लिफ ग्रुप ऑफ स्कूलचे विद्यार्थी सादर करीत होते नाटक जंबा बुंबा बू.
पक्षी होता लाल beautiful. हिरव्या हिरव्या जंगलामधलं लाल लाल काळे काळे पक्षी होता लाल beautiful. विश्वमार्गे होते बाबा लांडूबाई आई. वाघ सिंह चित्तायंती त्याला भीती नाही, त्याला बघून म्हणाली किती लकी आहेस.